नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल.एस. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न क्रमांक पहिला, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3, 1965 या वर्षी भारतात हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते? प्रश्न क्रमांक दुसरा, जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते? ऑप्शन क्रमांक 4, राज्यपाल यांनी जिल्हा न्यायाधीशांची निवड करतात। प्रश्न क्रमांक तिसरा, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न क्रमांक तिसरा, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4, 1946 या वर्षी संविधान सभेची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? प्रश्न क्रमांक चौथा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? ऑप्शन क्रमांक 3, जनगणना या प्रक्रियेचा उपयोग लोकसंख्या मोजण्यासाठी करतात। प्रश्न क्रमांक 5, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रश्न क्रमांक 5, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1, रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? ऑप्शन क्रमांक 4, 20 लाखाची ही महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी असते। प्रश्न क्रमांक 7, रातांधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? प्रश्न क्रमांक 7, रातांधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 2, विटामिन अ या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळे हा आजार होतो। प्रश्न क्रमांक 8, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे? प्रश्न क्रमांक 8, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1, नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक 2, 78 हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक 10, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? प्रश्न क्रमांक 10, भारतीय स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 11, गोवा राज्याचे उच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 11, गोवा राज्याचे उच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4, मुंबई या ठिकाणी गोवा राज्याचे उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 12, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केलेली होती? प्रश्न क्रमांक 12, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी खालीलपैकी कोणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केलेली होती। प्रश्न क्रमांक 13, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? प्रश्न क्रमांक 13, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4, कोइंबतूर येथे भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 14, पंचायत राजाची मूळ कल्पना कोणाची होती? प्रश्न क्रमांक 14, पंचायत राजाची मूळ कल्पना कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी यांची पंचायत राज्याची मूळ कल्पना ही होती। प्रश्न क्रमांक 15, डिजिटल 7/12 मध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? प्रश्न क्रमांक 15, डिजिटल 7/12 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्य हे डिजिटल 7/12 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी निगडीत नाही? ऑप्शन क्रमांक 4, PSU
हे शब्द संगणकाशी निगडीत नाही. प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले होते? प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले होते? ऑप्शन क्रमांक 2 महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केलेले होते. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? प्रश्न क्रमांक 18 कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक 1 1935 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19 सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती निवृत्तीचे वय हे किती वर्ष असते? प्रश्न क्रमांक 19 सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे किती वर्ष असते? ऑप्शन क्रमांक 4 65 वर्ष हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 20 अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? प्रश्न क्रमांक 20 अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपत राय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 21 हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? प्रश्न क्रमांक 22 आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 1 श्री राजगोपालाचारी हे आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वीक जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वीक जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 24 विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? प्रश्न क्रमांक 24 विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 2 11 जिल्हे हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालये आहेत? प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 29 न्यायालये हे महाराष्ट्रात आहेत. प्रश्न क्रमांक 26 आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात? प्रश्न क्रमांक 26 आधुनिक भारताचा निर्माता असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 27 पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 विश्वास पाटील हे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 28 भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? प्रश्न क्रमांक 28 भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन क्रमांक 2 भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडे भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 29 अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकात कोरलेल्या आहेत? प्रश्न क्रमांक 29 अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकात कोरलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 बेसॉल्ट या खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या कोरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 30 10 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते? प्रश्न क्रमांक 29 10 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते? ऑप्शन क्रमांक 1 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची सही 10 रुपयांच्या नोटेवर असते. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? प्रश्न क्रमांक 31 गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ऑप्शन क्रमांक 2 केसरी या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. प्रश्न क्रमांक 32 घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? प्रश्न क्रमांक 32 घटना समितीचे अध्यक्ष हे खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक
3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 33 सहारा वाळवंट एकूण किती देशांच्या सीमेला स्पर्श करतो? प्रश्न क्रमांक 33 सहारा वाळवंट एकूण किती देशांच्या सीमेला स्पर्श करतो? ऑप्शन क्रमांक 4 11 देशांच्या सीमेला सहारा वाळवंट हे स्पर्श करतो. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? ऑप्शन क्रमांक 3 धुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 35 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? प्रश्न क्रमांक 35 शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर या शहरामध्ये शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक 36 कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 34 ही महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 38 पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? प्रश्न क्रमांक 38 पंचायत राज्याची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता या केंद्रीय समितीने पंचायत राज्याची शिफारस केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39 भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? प्रश्न क्रमांक 39 भारतातील धवल क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40 डॅश डॅश या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 40 डॅश डॅश या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व अ या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. प्रश्न क्रमांक 41 कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 41 कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 गाडगे महाराज यांना कर्मयोगी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? प्रश्न क्रमांक 42 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोण म्हणले होते? ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 43 जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षीपासून देण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 43 जगात रविवारची सुट्टी ही कोणत्या वर्षीपासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 1843 या वर्षीपासून जगात रविवारची सुट्टी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 44 संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? प्रश्न क्रमांक 44 संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 45 समाजाचा त्रास पत्करून कोणती महिला मुलींना शिकवत होती? प्रश्न क्रमांक 45 समाजाचा त्रास पत्करून कोणती महिला मुलींना शिकवत होती? ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा त्रास पत्करून मुलींना शिकवत होत्या. प्रश्न क्रमांक 46 उसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? उसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक 3 सी जीवनसत्व हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 47 विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? प्रश्न क्रमांक 47 विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 विशेष अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 48 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 राजकोषीय धोरण असे सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 49
रामानुजन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक 49वा रामानुजन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 नीता गुप्ता यांना रामानुजन पुरस्कार 2023 मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 50वा 5 वर्षाखालील मुलांना कोणत्या रंगाचे आधार कार्ड देतात? प्रश्न क्रमांक 50वा 5 वर्षाखालील मुलांना खालीलपैकी कोणते आधार कार्ड देतात? ऑप्शन क्रमांक 2 निळे आधार कार्ड हे आपले करेक्ट ऑप्शन आहे.